भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या 1 न कमी होऊन 41 करण्यात आली आहे। सदस्यांची संख्या 1 न वाढून 164 वरून 165 झाली आहे। 4 सदस्यांचे 40 आणि 5 सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे। हरकती आणि सूचनांसाठी 4 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे, पण यावरून अनेक मतमतांतरे सुरू झालेली आहेत। आजच्या जयम विशेषमध्ये हाच विषय समजून घेऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर झाले। सुरुवातीला त्यावर एक नजर टाकूयात। प्रभाग रचनेबाबत सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले। प्रभाग रचनेसाठी 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। ऑक्टोबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना ठरणार आहे। तर यावर पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। सोबतच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा विषय ज्या वेळेस आला त्यावेळेस कोणालाही त्यांनी विचारात घेतलं नाही। त्यामुळे थोडी आमची त्याबद्दलची नाराजी आहे, परंतु आम्ही महायुती म्हणूनच या ठिकाणी लढणार आहोत। जो आमच्या वरिष्ठ पक्ष नेत्याचा जो आदेश आहे त्या पद्धतीने आमचं कामकाज या ठिकाणी चालू आहे। काही प्रभागांचं जे सीमांकन आहे ते त्यांच्या प्रभागाच्या किंवा तिथल्या जे अपेक्षित आहे नियमाप्रमाणे त्या सीमारेषा ओलांडून नदी पलीकडे गेलंय, कुठे हमरस्त्याच्या पलीकडे गेलेलं आहे। हे सगळं अत्यंत चुकीचं आहे। शिवाय 4 जणांचा प्रभाग बरेच आहे, तर 5 जणांचा एक प्रभाग आहे। हे सुद्धा एक मतदारसंघ आणि एक प्रतिनिधी याच्याशी विसंगत आहे। म्हणजे जर उद्या निवडून आलेच तर लोकांना हा प्रश्न पडणार आहे की आपला नेमका प्रतिनिधी कोण, ह्या सगळ्या सीमारेषा ओलांडून त्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचायचं कसं, ह्या सगळ्यांचा परिणाम लोकशाहीवर होणार आहे। आपल्यासोबत पुण्यातून पत्रकार पांडुरंग सांडभोर हे जोडलेले आहेत। पांडुरंगजी, आक्षेप घेतले जात आहेत, आता सूचना सुद्धा मागवल्या जातील। काय नेमका प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये प्रभाग रचनेसंदर्भात? सर, नुकतीच पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना झाली। खरं तर ज्या पक्षाचं सरकार त्या पक्षाच्या प्रभाग रचनेवर वर्चस्व असतं। म्हणजे आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं 2017 पूर्वीचा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यापूर्वी त्यांचा हस्तक्षेप असायचा। आता भाजपची सत्ता आहे, महायुतीचं सरकार आहे, तर त्यांचा हस्तक्षेप आहे। पण आत्ताची ज्या पद्धतीची रचना झाली आहे तर ती 100% अशा पद्धतीची रचना आहे की विरोधी पक्ष कुठं शिल्लक राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची रचना आहे। म्हणजे मध्यंतरी प्रभाग रचनेचं काम सुरू असतानाच आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते की राजकीय हस्तक्षेप होतोय। तर पुण्यातील पत्रकारांनी आम्ही महापालिका आयुक्तांना विचारलं होतं की सर, राजकीय हस्तक्षेप होतोय तर तुम्ही कशी काळजी घेणार? तर महापालिका आयुक्तांनी सांगितलं होतं की राजकीय म्हणजे प्रभाग रचनेत कुठेही राजकीय हस्तक्षेप होणार नाही। आता ज्यावेळेस ही प्रभाग रचना जाहीर झाली आहे तर असं उलट चित्र म्हणावं लागेल की प्रशासनाला कुठेतरी हस्तक्षेप करण्यास संधी मिळाली आहे की नाही, अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे। कुठेही नियम पाळलेले नाहीये। नदी आहे, टेकडी आहे, मुख्य हायवे आहेत किंवा रेल्वे लाईन आहे, हे सगळं क्रॉसिंग करून आणि पूर्ण राजकीय हेतूने प्रेरित अशा पद्धतीची प्रभाग रचना झालेली आहे। मात्र पांडुरंगजी, आपण म्हणताय राजकीय हेतूने प्रेरित अशी ही प्रभाग रचना झालेली आहे। आता यावर आक्षेप, सूचना मागवल्या जात आहेत। सूचना, आक्षेप आल्यानंतर काही बदल होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला 2017चा अनुभव सांगतो। 2017लाही अशाच पद्धतीची प्रभाग रचना झाली होती। नदीच्या पलीकडे अगदी जाऊन ही प्रभाग रचना झाली होती आणि त्यावेळेस अशाच पद्धतीच्या हरकती आल्या होत्या, सूचना आल्या होत्या, पण केवळ एक आपली कारवाई म्हणून, जे प्रक्रिया म्हणून ती हरकती सूचना होतात, त्याच्यात प्रत्यक्षात मात्र काही होत नाही। असंच इथून मागचा अनुभव आहे। जी पांडुरंगजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल। तर जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।